नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गुजरातमधील बनासकांठा येथे काल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये राहुल गांधी यांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या. या सगळ्या घटनेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटत असताना आज महिला काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरामध्ये देखील जोरदार निदर्शनं करण्यात आली. ठाणे काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांच्यावरच्या या हल्ल्याचं केंद्राने गंभीररित्या दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनवणे यांनी केली. काल गुजरातमध्ये जो हल्ला आमच्या राहुलजी गांधी उपाध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांच्यावर जो बॅड हल्ला झालेला आहे त्याबद्दल हा निषेध आहे महिला काँग्रेसचा. आणि राज्यभरामध्ये देशभरामध्ये हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा निषेध नोंदवलेला आहे ठिकठिकाणी. आपण सारे या संस्थेच्या वतीने यंदा 10 किलोमीटरच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रांती दौड दरवर्षी आयोजित करण्यात येते. आपण सारे या संस्थेचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या पुढाकाराने या शर्यतीचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील हजारोंच्या संख्येने स्पर्धक या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होतील असं आपण सारेचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सांगितलं. चले जाव आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे यंदा या क्रांती दौडला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं असल्याचं देखील बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सांगितलं. आज या निमित्ताने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. क्रांती दिनाच्या निमित्ताने ही दौड गेली 8 वर्ष आम्ही ठाण्यामध्ये घेत आहोत. क्रांती दिनाचं औचित्य म्हणजे यावर्षी विशेष आहे. यावर्षी क्रांती दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 75व्या वर्षी म्हणजे 9 तारखेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचं निमित्त साधून आम्ही ही क्रांती दौड करत असतो. सर्वधर्म समभाव ही संकल्पना मानणारे ठाणे शहराचं सर्वमान्य नेतृत्व माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शुभेच्छुक महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष श्री असद चाऊस. पुनश्च एकदा श्री असद चाऊस यांच्या वतीने आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या वतीने आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आव्हाड साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या वतीने माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणरायाच्या आगमनाची वाट बघताय? अहो, फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आरास काय करायची प्रश्न आहे? अहो, मग आहे ना हेरम आर्टची इको फ्रेंडली गणेश मखरं. इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून बनवलेली अप्रतिम मखरांसाठी हेरम आर्ट्स. एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स. हेरम आर्ट्स, राम मारुती रोड, ठाणे.
नगरसेविका सौ राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आव्हाड साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा श्री प्रशांत जाधवर आणि नगरसेविका सौ राधाबाई जाधवर यांच्या वतीने माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणेशोत्सवाचा सण आता अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलेला असताना अनेकांकडे आता डेकोरेशन काय करायचं या संदर्भातले प्लॅन ठरायला सुरुवात झाली आहे। ठाणे शहरातील या क्षेत्रातील अतिशय नामांकित अशी संस्था म्हणजे हेरंब आर्ट्स दरवर्षी काहीतरी वैविध्यपूर्ण अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर करून हेरंब आर्ट्सने आत्तापर्यंत ठाणेकरांचा गणेशोत्सव सजवला आहे। यंदा देखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हेरंब आर्ट्स या संस्थेने ठाणेकरांचा गणेशोत्सव सजवायचा ठरला आहे आणि त्यासाठी चटयांचा वापर करून अत्यंत देखणी अशा प्रकारची मंदिरं आणि आसनं श्री कैलाश देसले यांनी उपलब्ध करून दिले आहेत। विशेष म्हणजे ही सगळी डेकोरेशन्स ही 100% इको फ्रेंडली आहे। त्यामुळे एकीकडे आपण गणपती इको फ्रेंडली मूर्ती वापरत असतो, मात्र दुसरीकडे थर्मोकोलचा अतोनात वापर होत असतो। हे या ठिकाणी टाळलं जाईल असं श्री कैलाश देसले यांचं म्हणणं आहे। साधारणपणे 800 रुपयांपासून 9000 रुपयांपर्यंतची मखरं या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ठाणेकरांसाठी इको फ्रेंडली अशा प्रकारचा हा डेकोरेशनचा पर्याय आहे आणि तो ठाणेकरांनी स्वीकारावा असं आवाहन कैलाश देसले यांनी केलं आहे। एकंदर 25 रंगांमध्ये या ठिकाणी विविध प्रकारची डेकोरेशन्स उपलब्ध आहेत। आम्ही दरवर्षीप्रमाणे इको फ्रेंडली मखर ह्यावर्षी मार्केटमध्ये आणलेले आहेत आणि जे बांबूचे मखर असतात ते आम्ही यावर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने 25 कलरमध्ये बनवलेले आहेत। त्याच्यात सगळे जवळजवळ मंदिरं, आसन, फ्लावर्सचे डिझाईन आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लेस किंवा पेपर फ्लावर्स, मिरर्स असं वापरून आम्ही हे डिझाईन सगळं केलेलं आहे। ती 800 रुपयापासून तर 9000पर्यंत आहे। म्हणजे 1 फूट मूर्तीपासून तर 4 फूट मूर्तीपर्यंत मखरं आमच्याकडे उपलब्ध आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक माननीय श्री बाबाजी पाटील यांच्या वतीने कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा श्री बाबाजी पाटील यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार माननीय श्री जितेंद्रजी आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। ठाणे शहराचं अभ्यासू नेतृत्व, ठाणे शहराचं कर्तृत्ववान नेतृत्व माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारणं थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं त्याच बँकेचं ॲप
माझ्या मोबाईलमध्ये नाही. बास कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट Transact, zap, transact, app. Transact, app. माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामी नेतृत्व, सर्वसामान्य जनतेचं सर्वमान्य नेतृत्व, गोरगरीब शोषित पीडित जनतेचं लढवय्य नेतृत्व. आपला वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आनंद सोहळा. माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर अल्पसंख्याक सेलचे ठाणे शहर अध्यक्ष श्री सलीम पटेल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील कोपरी पुलाचं काम व्हावं अशी मागणी सातत्याने पुढे येते आहे. त्यामुळे कोपरी पुलाचं काम झाल्यास या ठिकाणची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात टळेल आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. यासाठी कोपरी पुलाचं काम व्हावं अशी मागणी सातत्याने केली जात होती. गेल्या 15 वर्षांपासून हे काम व्हावं यासाठी मागणी होत होती. अखेर 30 ऑगस्ट रोजी या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आता हाती आली आहे. या भागातील पाईपलाईन आणि स्थलांतरणाच्या काम तसंच रेल्वेच्या अखत्यारीतील कामांबाबत आता जो गुंता आहे तो गुंता सुटला असल्याचं समजतं. नवा पूल 8 पदरी न करता 4 पदरी होणार असल्याने कामाचा खर्च देखील कमी होईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांनंतर ठाणेकर नागरिक वाहतूक कोंडीविना श्वास घेऊ शकतील असं म्हणायला हरकत नाही. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री नजीब मुल्ला यांच्या वतीने कळवा मुंब्रा मतदारसंघाचे कर्तृत्ववान आमदार माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना माजी विरोधी पक्षनेते श्री नजीब मुल्ला यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती 50% महासेल? हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 022 2530 4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. जेवढं प्रभावी वक्तृत्व तेवढंच प्रभावी नेतृत्व. माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक विषयावर अभ्यास करून आपली मतं स्पष्टपणे मांडणारे स्पष्ट वक्ते माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना श्री मिलिंद पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणारे कर्तृत्ववान आमदार माननीय श्री जितेंद्रजी आव्हाड साहेबांना श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. श्वास राखुनी नजर रोखुनी मर्द रांगडा रणरागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देशविदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे. तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. रन फॉर स्मार्ट. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये 1 रुपी क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे. साधारणपणे मुंबई ते कर्जत हे 2 तासाचं अंतर असतं. या 2 तासाच्या अंतरामध्ये अनेकदा प्रवाशांना विविध प्रकारच्या आरोग्यासंबंधीच्या तक्रारी असतात. त्यामुळे महत्त्वाच्या स्थानकांवर आरोग्य केंद्र असावं अशी सर्वसाधारणपणे मान्यता असते. मात्र यावर्षीच्या मार्च महिन्यापासून या ठिकाणी असलेलं आरोग्य केंद्र हे बंद झालं होतं. त्यामुळे या ठिकाणी एखादं चांगलं आरोग्य केंद्र असावं अशी मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी 1 रुपी क्लिनिक सुरू केलं आहे. काही साध्या आजारांवर अगदी केवळ 1 रुपयामध्ये या ठिकाणी उपचार होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे ज्या आजारांसाठी काही तपासण्यांची गरज लागणार आहे अशा तपासण्या देखील अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. 25 रुपयामध्ये साखरेचं प्रमाण, 50 रुपयात ECG, जखमेवरील ड्रेसिंग 50 रुपये, त्याचप्रमाणे आवश्यक ती औषधं घेऊन आल्यास सलाईनसाठी केवळ 100 रुपये घेतले जाणार आहेत अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लवकरच इथे औषधांचं दुकान सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी साधारणपणे 10 ते 20% डिस्काउंट देऊन औषधं दिली जातील अशी माहिती देखील या संदर्भात पुढे येत आहे. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.